प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांचं महापौर पदाचं आरक्षण नुकतंच जाहीर करण्यात आलं. 29 महानगरपालिकांसाठी खुल्या प्रवर्गाला, ज्याला आपण सर्वसाधारण प्रवर्ग म्हणतो, ओपन कॅटेगरी म्हणतो, त्यांच्यासाठी 17 ठिकाणी महापौर पदाची सोडत निघाली. ओबीसींसाठी 8 ठिकाणी, एससींकरिता 3, तर आदिवासी किंवा एसटी या प्रवर्गासाठी केवळ 1. 50% आरक्षणाच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक वेळा होतात की नाही या फेऱ्यात अडकलेल्या होत्या. परंतु 50% आरक्षणाचा बिंदू क्लिअर झाल्याचं निवडणूक आयोगानं, म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं सांगितल्यानंतर या निवडणुका झाल्या. पण 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी जे आरक्षण सोडत सामाजिक प्रवर्गांच्या निहाय निघालं, त्यामध्ये खुल्या वर्गाला 50%च्या अधिक जागा मिळालेल्या आहेत. वास्तविक जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गाला 15 जागा मिळायला हव्या होत्या, तरीही ती टक्केवारी 50%पेक्षा जास्त झाली असती. कारण 29 जागांमध्ये 15 जागा ही 50%पेक्षा जास्त असणारी आरक्षण सोडत आहे. ओबीसींना 8 ठिकाणी, ज्यामध्ये 4 महिला 4 पुरुष हे असं आरक्षण निघालं. हे 8चं आरक्षण तसं म्हटलं तर योग्य आहे काही प्रमाणात. परंतु एससी आणि एसटी यांच्या आरक्षणात मात्र एकेका जागेची कपात झालेली आपल्याला दिसते. महाराष्ट्रामध्ये आरक्षण हे समजा 13% जरी आपण मानलं, तर 100त 13 अशी आरक्षणाची जर आपण मोजणी केली तर ती 30 एवढ्या संख्येमध्ये 4चं आरक्षण निघालं पाहिजे होतं आणि एसटी प्रवर्गाचं किमान 2 आरक्षण निघालं पाहिजे होतं. परंतु या दोन्ही प्रवर्गातील एक जागा कमी करून ती खुल्या वर्गाकडे गेलेली आहे. म्हणजे खुल्या वर्गानं या सामाजिक आरक्षण सोडतीमध्ये एक प्रकारे आपला अधिकचा वाटा हिसकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा वाटा हिसकावण्यामध्ये कोणी मदत केली? निश्चितपणे ही सोडत काढणाऱ्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे का? आजच्या काळामध्ये अधिकारी वर्ग हा सत्तेच्या पाठिंब्याने मनमानी करतो आहे का, असाही एक प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग जो आहे, केंद्रीय निवडणूक आयोग, तो दिल्लीच्या भारत मंडपममध्ये इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रॅसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट यावर 21 ते 23 जानेवारीच्या दरम्यान जागतिक परिषद करतो आहे. आणि ज्या इलेक्शन कमिशनवर भारतामध्ये अनेक आरोप आहेत, संशय आहेत, त्यांच्याविषयी शंका आहे, तो आयोग जगाच्या इतर देशांना इलेक्शन मॅनेजमेंट आणि डेमोक्रॅसी टिकवण्यासाठी काय आवश्यक आहे आणि कसं आवश्यक आहे याचे पाठ पडवतो आहे. देशांतर्गत निवडणूक आयोगाच्या संदर्भात उभ्या राहिलेल्या प्रश्नांना, शंकांना उत्तर न देणारा निवडणूक आयोग थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर परिषद घेतो आणि ज्यामध्ये 70 देशांचं 100 डेलिगेशन येणार, 70 देशांचा समावेश असणार असं सांगितलं जात होतं. प्रत्यक्षामध्ये मात्र केवळ 30-35 देशांचा त्यामध्ये समावेश आहे. अर्थात कोणते देश आहेत हे काही जाहीरपणे अजूनही समोर आलेलं नाही. परंतु निवडणूक आयोगाने जशी भूमिका घेतलेली आहे तशी या आरक्षण सोडतमध्ये, महाराष्ट्राच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये एका विशिष्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी भूमिका घेतली का? मग त्या संदर्भात निवडणूक आयोगाची जरी जबाबदारी नसेल तरी सामाजिक आरक्षण काढण्याची जबाबदारी ही शासन संस्थेची आहे, सरकारची आहे. अशा वेळी सरकारसमोर प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षण सोडण्याची संख्या, टक्केवारी ही समोर असताना अशा प्रकारे खुल्या प्रवर्गासाठी 2 जागा अधिक का मिळवून घेतल्या आहेत? वास्तविक ती 14.5 त्यांची संख्या झाली असती, परंतु आपण ती पूर्ण संख्येने जर घेतली तर 15 मानूया, तरी 17 ठिकाणी खुल्या प्रवर्गाचं मिळालेलं आरक्षण ही 2 जागांवर केलेली डकाईतीच आहे किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये प्रवर्गनिहाय आरक्षणावर तो अन्याय आहे. आता या सगळ्या बाजू, म्हणजे निवडणूक आयोग जनतेच्या मताधिकाराचा अधिकार शाबूत ठेवण्यासाठी आणि खास करून मताधिकार असणाऱ्या जनतेसाठीच निवडणूक आयोग आहे. ज्या आयोगाच्या अधिकारासमोर सरकार आणि प्रशासन यांचा कोणताही भाग चालत नाही. कारण निवडणूक आयोगावर मक्तेदारी ही जनतेची आहे, पण जनतेच्या
सोबत किंवा जनतेच्या हितार्थ निवडणूक आयोग कार्य करत आहे का, असा प्रश्न देशभरात उभा राहिलेला असताना त्या निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असलेली आरक्षण सोडत देखील म्हणजे निवडणूक आयोगाने जी सक्ती केली होती की 50% आरक्षण हे कमी असावं, ते 50% वर जाऊ नये, म्हणजे 50% वर जाऊ नये ही निवडणूक आयोगाची अट होती. परंतु आता महापौर पदाचं आरक्षण 50% वर जाऊ नये या अटीखाली ते 50% खूप खाली सामाजिक प्रवर्गांना देण्यात आलेलं आहे आणि खुल्या प्रवर्गाने त्यातील 2 जागा आपल्या अधिकच्या घेतल्या. खास करून आरक्षण पद्धत ही रोटेशन असते, म्हणजे ती चक्राकार पद्धतीने समजा या वेळी खुल्या वर्गाचा असेल, पुढच्या वेळी ओबीसी वर्गाचं होईल, त्यानंतर एससी वर्गाचं होईल आणि त्यानंतर एसटी वर्गाचं होईल आणि महिला आरक्षण या दोन्ही प्रवर्गांमध्ये होऊ शकतं. परंतु असं असताना मुंबई महानगरपालिकेच्या चक्राकार पद्धतीनं ही जागा किंवा ही सोडत आदिवासी समूहासाठी गेली पाहिजे होती अशी अपेक्षा आणि खात्री जवळपास होती. परंतु प्रत्यक्षात सामाजिक प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढताना महापौर पदाच्या आरक्षणासाठी मुंबई महापालिकेच्या संदर्भात एसटी कॅटेगरीची आरक्षण सोडत त्यामध्ये समाविष्टच केली गेलेली नव्हती आणि त्यामुळे एसटी प्रवर्गाचं आरक्षण मुंबईमध्ये निघालेलं नाही. पण हा देखील जाणीवपूर्वक एक प्रकारे सामाजिक अन्याय आहे असं जाणकारांना आता वाटायला लागलेलं आहे. अर्थात कोणत्याही सभागृहामध्ये कोणत्या पक्षाला मुंबई महानगरपालिका कुठल्याही महापालिकेमध्ये बहुमतापेक्षा सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या संख्येच्या 50% एक मत अधिक जर असलं तर त्यांचा महापौर करता येतो. परंतु त्या कॅटेगरीमध्ये जी कॅटेगरी मुंबईमध्ये जर एसटी प्रवर्गाची निघाली असती तर कदाचित सक्तीने जे 2 नगरसेवक एसटी प्रवर्गाचे मुंबईत आहेत त्यापैकी एकाला निश्चितपणे अधिकार मिळाला असता. परंतु कदाचित याच्यामध्ये पक्षाच्या संदर्भामध्ये खेचाताणी झालेली असती, कदाचित पक्षांतर करण्याचाही प्रयत्न अनेकांकडून झाला असता. परंतु ही जरी बाब असली तरी आरक्षण सोडत ही एसटी प्रवर्गाची निघायला पाहिजे होती. यासाठी उपस्थित सभागृहात अनेकांनी तक्रारीही नोंदवल्या, आग्रह केला आणि यावर खडाजंगीही झाले. निवडणूक आयोग ज्या पद्धतीची संस्कृती निवडणुकीच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात उभी करते आहे ती पद्धत मनमानी पद्धतीनं आणखी अधिकारी वर्ग स्वीकारायला लागला आहे का, असं होतं आहे का. आणि या संदर्भामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक उमेदवारांच्या काही तक्रारी आहेत. काही उमेदवारांनी आपल्याला माहिती आहे की उमेदवाराचं स्वतःचं मत तरी त्या उमेदवाराने स्वतःला दिलेलं असतं, पण असं असतानाही त्याला 0 मत जेव्हा पडतं तेव्हा तो उमेदवार संभ्रमात असतो की माझं मत नेमकं गेलं कुठे. तर अशा अनेक बाबी निवडणूक आयोगाच्या निवडणुकीमध्ये घडतात. या गमती नाही, लोकशाहीच्या संदर्भात या अतिशय गंभीर बाबी आहेत. या गंभीर बाबी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत देखील तितक्याच गांभीर्याने घ्यायला हव्या. परंतु प्रशासनाने ती बाब तितकीशी गंभीर घेतलेली नाही. प्रवर्गनिहाय 2 जागा खुल्या वर्गाने अधिक आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. यावर निवडणूक आयोगाने स्वतः आता भूमिका घेतली पाहिजे. कारण 50%पेक्षा अधिकचं आरक्षण नाकारण्यासाठी निवडणुकांमध्ये फेरबदल करण्याचा, तारखा बदल करण्याचा अधिकार जर निवडणूक आयोगाकडे राखून आहे, तर जेव्हा महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये 2 जागा खुल्या वर्गासाठी अधिक खेचल्या गेल्या तर यावर निवडणूक आयोगानं आपली भूमिका निश्चितपणे जनतेच्या समोर, लोकांच्या समोर आणायला हवी. का की 50%पेक्षा अधिकचं आरक्षण खुल्या वर्गाला मुभा आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग जे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जगाला लोकशाही टिकवण्याचं आणि लोकशाहीतल्या निवडणुकांचं व्यवस्थापन शिकवायला निघालेला आहे, त्या निवडणूक आयोगाच्या राज्य शाखेने या संदर्भात मतदारांचं आणि या संस्थांचं निश्चितपणे समाधान करायला हवं. ही अपेक्षा बाळगणं निश्चितपणे गैर नाही, लोकशाहीतला तो अधिकार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.